तर कोट्टा केला आहे, मस्त धुवून काढले, सगळं स्वच्छ केले आणि जबरदस्त फेऱ्याला जाणार आहे आपल्या कार्तिकला घेऊन. सुलतान निघाला फेऱ्याला मेरला फाटीला. मग म्हटलं कार्तिकला घेऊन जाऊया, कारण सुलतान उजवीनं आणि कार्तिक डावीनं फेरा टाकणार. म्हणजे काय झाली, कार्तिकची फेर आत्तापर्यंत घोड्यावर टाकली ती आणि आपल्या रायफलवर लय दिवस झालं मोठ्या बैलावर टाकलेलं नाही, म्हणून म्हटलं मोठ्या बैलावर टाकले फेरा आणि बघा कसं करतो. आणि आज लय मोठा फारसा झाला आहे, काय कळ ना. हो का, लालीला वैरण टाकल्या, लालीनं तोंड लावलेलं नाही. तिला बानूला वैरण टाकल्या, बानून तोंड लावलेलं नाही. रायबाच्या आईला वैरण टाकल्या, हाय असं ठेवले. तिकडं ब्रह्माची आई आहे, ती नुसती वैरण इकडं तिकडं अशी हलवत्या. अजिबात हिने वैरणीला तोंड लावलेलं नाही. बरं, ह्यांचं राहू दे म्हटलं, चला ह्यांचं बघ्या. हिला वैरण ठेवल्या, हिनं तोंड लावलेलं नाही. त्यासनी कॅरेटमध्ये वैरण ठेवल्या, हिनं तोंड लावलेलं नाही. काय कळलं. बरं, ह्यांचं जाऊ दे म्हटलं, चला पुढं बघ्या. पुढे गेलो, सगळ्यात जास्त हवरा आपला भाज्या शीट हत्ती घासायला. त्याला टाकसपर्यंत तो धोळा उठून काय हो का. आता ह्यो ब्रह्मा शेट पण आपली फॅमिली माहिती आहे, वैरण टाकली की सुट्टी देत नाही. हो का, तोंड पण बघ ना, पण वैरण इकडं ह्या दोघांनी थोडी टाकल्या, कारण म्हटलं जर फेऱ्याचं नियोजन झालं तर जायचं. तर वैरण टाकताना इतकी दंगा करत होती, कावा ह्यासनी टाकी वैरण कावा ही खातील असं झालेलं असं. थोडी टाकली, तोंड लावलेलं नाही. सगळ्यात आपल्या 5 लावणी म्हणजे बिन हे करता, म्हणजे आपली काय म्हणते त्याला, ह्या काढापाना करता खाणारा शिव रायबशीट. त्यानं पण तोंड पण म्हणजे वास पण घेतलेला ना वैरणीचा. आणि ह्यो आत्ताशी खायला लागलाय, काय कळ ना मला गणित. ह्यो लागलाय बघा खायला. भाज्या अशी नाही, एवढी नाही खात, एवढी नाही खा. टाकस तर वारंवार हो काय कसं करते काय का. काय कळ ना मला काय झाले. बरं, वास पण घेऊन बघितला. फोन नाही, व्हिडिओ करायला. हे काय झाले बाळा, रे हा फेऱ्याला आहे, सुट्टी द्यायची ना काय. डावीन पळायचं, डावीन. ह्याला न्यात होतं फेऱ्याला, तर काय झालं, नाके केलेलं नाही त्याला रायबशीतला संकट नेणार आहे फेऱ्याला. त्याचं बघ्या, त्याचं काय होतं नियोजन, नाही तर त्याला एकट्याला घेऊन जाणार, कारण ह्याला टाच फेरं पडली. एकच टाकणार फेरा, असं 2-3 फेरं टाकणार नाही, कारण की फेरं टाकून 4 दिवस झालेली. तर कार्तिकला फेऱ्याला न्यायचं आहे. आणि त्याची मुरकी माळीच खराब म्हणजे मी ती पाईप जी आणलेली आणि ते माळी फेरा टाकताना काय झालेलं, मुरकीला ढिली होती, त्यामुळे जरा तो खिळव पडल्या का दिसत होता. पाक म्हणजे एवढी ढिली होती. आणि आता काय केलं, जरा यूट्यूबला सर्च केली आणि मीच तयार केली बघा मुरकी मस्तपैकी. आत्तापुरती केली अशी, तर प्लॅन सक्सेस झाला आहे. मुरकी मस्त दिसते साहेबांनी. आणि फेरा टाकला परत मुरकी काढून ठेवायची. बघा, अजून सुलतानवाली काय आलेलं नाहीत. म्हणलेली येतो लगेच का 10-15 मिनिटात, आता अर्धा-पाऊण तास झालं काय आलेलं नाहीत. मला आता काय केलं पाहिजे माहिती आहे का, वीर कार्तिक काय केलं पाहिजे माहिती आहे का मला, कसं ऐकते बघा. आता मला असं केलं पाहिजे, तुम्ही काय वैरण खायला झालायचा, कुणीच खाल्लेलं नाही. मग मला येऊन तुमची आता सगळी वैरण काढून परत दुसरी वैरण काढली पाहिजे. एक वजं काढून बघतो खाताय का तुम्ही, हा. मग खाल्ली की मग सगळ्यासनी काढून टाकतो. आता काय तर पोटपूजा करून येतो बरं का. तू नुसतं ऐक कसा. हे कार्तिक, काय करू, येऊ का घरात येऊ का, हा बरं ऐकते वाळ घरात येऊ का. तर इकडं आता इकडे ऐकायला. कार्तिक आलो घरात माग. पण बाबानं वैरून वास पण घेतलेला नाही, एवढा हे वैरणीला हवराय तरी. इकडं काय नाही, बरं येतोच मागं आलो. एक ती गवताचं दुसरं वजन काढतो, ते खातील का बघतो. काय तर प्रॉब्लेम झाला, कारण की गायाने तर खायला पाहिजे होतंच, शेरडाने खायला पाहिजे होतं, लालीनं खायला पाहिजे. लाली तर लय हवरी सगळ्यात.
चला या माग. तर घरातून आलो थोडासा नाश्ता करून, कारण म्हटलं वैरण काढली पाहिजे. बघा आता हे साहेब खातील का, कारण की ह्याच्यावर ट्रायल घेतो, ह्याच्यावर सगळ्यांच्यावर आता थोडीशी तोडतो, मग खाल्ली की मग काय विषयच नाही. मग कुट्टा करतो दुसऱ्यावर, म्हणजे आपलं जे आपण गावात लावलं मोठं ती, कारण की ही गावात जरा वेगळा आहे, ती गावात वेगळा आहे. आपण लावलेली व्हरायटी वेगळी आहे. आता ही जरा कवळ ठेवून बघतो खातील का. वैरण तोडल्या रायबाची गंमत बघा, असला बावरला आहे बघा. इकडे बघा कसं बघते रायबा, आता लय भारी बघत होता रागानं. बघा खातील का, डोळं बघा रायबाचं. हो कसं आहे काय बघा, बघते खाणार दे वैरण खाणार बहुतेक. बघा मग काहीतरी ह्या वैरणीत जरा फॉल्ट झालेला दिसतोय. बघा आधी खातील का, खाल्ली तर काय लगेच कोयता घेऊन गणवेश बदलून वैरण काढली पाहिजे. आहे का सगळीच ही करायला लागली. अय थांबा थांबा थांबा, आधी आपल्या बारक्यापासून सुरुवात करा. बर या विषय मग ह्या वैरणीतच काहीतरी फॉल्ट झालेला आहे. आता काय फॉल्ट झालाय काय माहित तुमचं काय. बर हां नात करते काय तुमचं काय. शाबास. ह्यो बघा कसा वावरलाय. तुला नाही बाबा वैरण, त्या चौकाशीनेच टाकणार आहे. तुला एकदम मोठीस बाबा पण सपोली पण. तुमचं काय सगळीच खायला लागली. खा बाबा खा. काय करतो ह्यासनी ही टाकतो बारकी वैरण आणि गायासनी दुसरी कुट्टा करतो. भाज्या बघ्या खातोय का, कसं कुट्टा काढला पाहिजे आधी सगळा फुटला यांचा. भाजी शेट आणि काय पाहिजे. चल आता वन समोर आधी कुट्टा घेतो काढून यांचा सगळा. यांचं बघा काय चाललंय. शाबास. यांनी पण उपाड लावलेला नाही, यांनी पण नाही. थांबा थांबा, ही टाकली पाहिजे उकाडेल मला सगळी कुठं. Welcome to Uniline Music. गाणी लावतो Bluetooth आता. mode. Connected. विषय काय झाला, सुलतानवाली आली ती आता इथं, म्हणली सुलतानला घेऊन येतो. आणि काय केलं मी सांगतो तुम्हाला आता, सगळ्यांच्या गावाने असे एकदम टाकाटक केले द्या सगळे, म्हणजे कसपाट काढले गावातले. काय म्हटलं वाज जर येत असला कशाचा तर म्हटलं तेवढ्या एका कसपाटामुळे ही बाकीच गावात खायला नाही ते, म्हणून अशा सगळ्यांच्या गावाने साफ केले द्या पाचीच्या पाची. ह्या परत म्हटलं लागलाच आता कुट्टा मिशन आपण कुट्टा करणार म्हटले. हो कुट्ट्या बसली सगळी, जे पहिला कुट्टा गेलेलं ते सगळं लुटून काढलं. हे बघू शकता ही सगळी टाकाटक केलं कामं. ह्या गाया म्हणजे शेरडांचं इथलं लुटलं सगळं, कुट्टा काढला त्यांचा कुट्टा काढला. ही सगळी गावान साफ केल्या आणि गावान धुणार आहे मी. लागले आता बोर चालू करतो आणि गावान धुवून काढतो. बस त्याला ताप नको, कारण गाया लय वासाडे असते ते, जरा जरी वास आला तरी खाणार नाही. तर गावान सगळी धुवून घेतल्या, कुट्टा झालाय. आता बघा गाय कुट्टा खाते तेव्हा. कुट्टा झालाय, इथली वैरण तोडली आपण. तर इकडे बघू शकतात कसा धुळा उठवला वैरणीचा. आणि तीच वैरण थोडी राहिलेली पहिली ती सुलतानला ठेवली. सुलताननं पण तोंड पण लावलं ना, मागं सरला वैरण बैल. काय त्या वैरणीत फॉल्ट झालेलं काय कळे ना. आता बघा इकडं बघा, ही
सगळ्यांनी भिरकीट लावलं, पाक पडलं त्यांचं, वाजले 11 11:30. कारण पहिली वैरण हो का हिनं पण चालू केलं. आता ह्याच मी टाकतो त्यांचं कॅरेट आणतो. इकडं रायबान धुरावतोलाय, बाजान धुरावतोलाय, कार्तिक राहिलाय, रायपर राहिलाय. तुमचं फेऱ्याचं नियोजन मला कळलं ना अजून बरं का काय नक्की. किती फेरं टाकणार आहे तुम्ही? त्यांनी इकडं धुळा उठवलाय, त्यांनी इकडं उठवलाय ब्रह्मांड. हा होय 15 16 काय 15 काय. आणि इकडे सुलतान आलाय. आणि सुलतानला ते कॅरेट कुठं ठेवलंच रे? ओतलीस काय वैरण कॅरेट मध्ये? त्यानं पण नाही खाल्ली है ना. चला वैरण टाकतो डावा ह्याच्यात उकांड्यात. खा की हे काय आईला ह्याच्या वाटलं सुलतान खाईल. सुलताननं पण खाल्लेलं नाही. चला काय वाटतंय वासराज? वासरू एक नंबर पडतंय. डावी वासराचा पहिलाच फेरा डावा खांदा वासरू पाहिलं. उजवे मी खरं पहिल्यांदाच आणलं म्हणूनच तुम्हाला म्हणलं घेऊन या बिंदूरला वासरू खेळत. आणि खरा खांदा उजवी आहे त्याचा. तर कार्तिक गेला, रायफल गेलाय आणि एकच फेरा टाकणार आहे डावीनं दोघांनी. कारण की सुलतान पळतोय फक्त उजवीस म्हणून. आणि रायबाला नेलेला नाही कारण की रायबा शेठ आणि ह्यो आपला ब्रह्मा शेठ ही दोघं जण नेणार आहे मी. परवा दिवशीची दादा आपल्यावर आलेली फेऱ्याला पाडळीच्या फाटीला, तेव्हा त्यांच्यावर आपलं हे म्हणजे ह्या दोघांचं नियोजन झालं आहे. ते म्हणजे ही दोन घेऊन या फेरं काढून देतो मस्तपैकी ह्यांचं, म्हणून ते आत्ता घेऊन गेलेलं नाही. आता योगायोगानं सुलतान निघाला आहे तिकडं म्हणून म्हटलं एक फेरा डावीनं टाक्या. कारण की आता पण फेर पडली ह्यांचं ह्या म्हणजे बारकंच फेर पडली म्हणजे कार्तिकचं रायफलचं असं घरचा साज. आणि मोठ्या बायलाबरोबर फेर पडून लय दिवस झाले ह्याला कार्तिकला. कारण की रायफल पाळाला आहे मग चोराड्यात. म्हणून म्हटलं आता सुलतान बरं बघा कसं करतो आता डावीनं. तिथे गेल्यानंतर शेअर करतो तुमच्याबरोबर. तर कार्तिक बांधला इकडे, रायफल शेड इकडे बांधलाय. आणि आता सुलतानचा फेरा पडला. आता म्हटलं घ्यायची इतका पाऊस पडला आता काय डोकं चाललं ना आता फेरा टाकायचं का नाही. आणि पाडळी मैदानात आपण पाडळीच्या फाटीला टाकला कारण की तिथं म्हणजे एकदम दागडागत फाटी येते. तिथं आम्ही आधी बघितलेलं. खरं इथं जरा विषय काय आहे, इथली जरा माती वेगळी आहे. इथं पाय निसटू शकतो बैलाचा. वासराचा जर पाय बी निसटला पळत तर तिकडून निस्तरायचं. काय डोकं चाललं ना फेरा टाकायचा का नाही. आणि भरपूर पाऊस पडला आहे आता, थोडा उघडला आहे आता म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावं. ते होऊ शकतं कशी बोल झालं. गावात काय करायचं. आणि 2 घेऊन आलोय मी. चला काय होतं बघा. मग आता सुलतानबरोबर जो नंदी आलेला बाहेरचा त्यांचं चाललं फेरायचं नियोजन. मग त्यांच्यासाठी थांबलोय आपण. ते आता लांब आली ते म्हणून थांबलोय. तर हे पण निघालीच बघा खाली फेरायला. इथं अमूल शेट आहेत बघा. आपण काही रिस्क घेत नाही. बघा आता हे यांचं पण काय चाललंय. ही पण ह्यांचं टाळ्यात माझ्या चालू आहे. सुलतानचा फेरा टाकायचा नाही टाकायचा. बघा ह्या 2-3 फेऱ्यात कळते आपल्याला म्हणजे काय विषय नक्की. हा लग्न होतं. बघ
सर मग I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up, so आता आपल्या कार्तिकचा फेरा पडला सुलतानवर आणि रायफलचा पण टाकायचा होता कारण सुलतानचा फेरा टाकला आता ह्याच्याबरोबर क्रांतीबरोबर बघा हे नंदी आहे ह्याच्यावर इकडं आणि विषय काय झाला सुलतानचं शिंग अडकलं आणि त्यामुळं आता रायफलचा आपल्या फेरा केला कॅन्सल कारण की सुट्टीलाच शिंग अडकलेलं सुलतानचं तिकडपर्यंत तसाच पळाला शिंग अडकून बैल काय डोक्यात नाही का नाही काय सांगितलं रे मग परत मग तिला कार्तिकचा का फेरा ह्या रायफलचा का फेरा टाकला नाही कार्तिकचा फक्त टाकलाय आणि विषय काय झालाय मला बघायचं होतं सुलतानवर ह्याचं स्पीड जास्त लागते का त्याचं कारण की हे सुलतान उजवी आणि ह्यानं डावीनं फेरा टाकलाय त्याचा पण डावीनंच टाकायचं होता मग दोघात कोणाला स्पीड जास्त लागते बघून गाडी बिनजोडला पळवायची होती आणि ते ज्यांनी आपली कार्तिकची गाडी आणली आहे त्या म्हणजे ड्रायव्हर ते दादा म्हणजे काय म्हटलं ते माहिती आहे का कुठंतरी इथं बिनजोडचं मैदान पडले इथंच तुम्ही नुसतं हाही गाडी घेऊन या आणि मी तुम्हाला गुलाल करून देतो म्हटली ती कुठली गाडी म्हणजे कार्तिकची आणि सुलतानची हाही गाडी घेऊन या म्हटली ती लगेच तुम्हाला गुलाल पहिल्याच बिनजोडला ह्याला गुलाल करून देतो म्हणते त्या कार्तिकला म्हणजे त्या ड्रायव्हरने सांगितलं म्हटलं वासर म्हटलं कसं पळालं तर ती म्हटली ती वासर पळालं बैल पण पळाला आणि त्या क्रम त्यासनं म्हटलं त्याचा खरा खांदा उजवी आहे तरी पण तेवढं डावीनं व्हायला मला उजवीला मग स्पीड जास्त आहे तो रामल्या उजवीला पण डावीपेक्षा उजवीला स्पीड जास्त आहे ह्याला चांगलं पळते काय आला का ह्याच्यापेक्षा मला गॅरंटी हील स्पीड लावणार सुलतानवर मी सांगतो गाडी कशी पळणार माहिती आहे का ह्याची सुलतानची ह्याची सुलतानची गाडी कशी पळणार ऐक सांगतो नर माझी गाडी पळणार बघ ह्यो पळणार खालनं सुलतान कुठं वाढतोय पुढे निकाला म्हणून मला बघायचं होतं आज किती वाजले बघ राहू दे आता उद्या बघू आणि किती वाजली आपली काय आमची शेजाबरोबर टाकायचं होता फेराकडे गाड टाकलं ना बायलाच आता लागलं काय बाय नाही ते काय ह्या म्हणता का ना तुम्ही कार्तिक ह्याच्यापेक्षा ह्याला खालून टाकायचं जास्त नाही पण ही दोघं नर मादी पळतील मग खायचं पाहिलं हो हो हे ड्रायव्हर आहे लागून थांबलं पण झमामा गेली कोणतं खाली हे ड्रायव्हर नाव काय तुमचं जितो ड्रायव्हर जिटू ड्रायव्हर गाव रेक्टिक रेक्टरी धरणाचं ड्रायव्हर आहे तर दादा सांगितलं बिनजोडचं तर या घेऊन बिनजोड धरून देतो तुम्हाला काय वाटतंय वासराचं वासरू एक नंबर पळतोय डावी वासराचा पहिलाच फेरा डावा खांदा वासरू पाहिलं उजवे तर खरं पहिल्यांदाच आणलं म्हणूनच तुम्हाला म्हटलं घेऊन या बेंजोडला वासरू खेळ आणि खरा खांदा उजवी आहे त्याचा आणि ही दोन्ही खांदी येते बरं का मी काय करतो जर बैल मला मिळाला नाही तर या दोघांचं फेरं टाकतो खांदं बदलून सारखं विशेष नाही तुम्हाला ह्याचा दाखवायचा होता खेळ खरं ते सुलतानचं अडकलं शिंग आहे की काय कुठं आर होय की त्यामुळं थांबवलं हो टाइम बी झालेले आणि काय आता बैल पण आहे आता आपल्याकडे त्यामुळे काय विषय नाही बैल शहाणा आहे तुमच्या नाही बैल शाला येऊ अहो पहिल्यांदा पळाला जोत्यात आज न काय मग का इकडे उसात आणि ह्याच्यातनं काय होतंय आमच्यातला बैल घातला का नाही माझा घातला का नाही सुलतान पण आपलाच आहे आणि सुलतान कुठं माझ्यातला कुठला घातला ना दावणीतला सुलतान एक सगळं बैल आणत नाही वर सोडून आणि बाकीची वासरं बाहेर जाणारा हात घेऊन ओढून येतो बैल एसनेल आहे दाड्या लावड्याचा मी आता बघितलं बैल हाणणार आहे वर शहाणा पाहिजे तसं म्हणजे एकदा झोपी धरली तर आहे कट होत नाही मग कट करायला त्याला बैलच ताग्यात ठेवायला हे वासरू ते तुमच्या ओळखीचं आहेत ना मागाशी म्हणला ना तुम्ही आपण घेतले ते गरुड ही आपलं नाताभाऊ ती म्हणली ओळखीचं आहे ती व्हिडिओ बघते आपलं सांगा की जितो आहे म्हणून गाडी आणल्या म्हणून रेट छोटं पॅकेट 12 मागं छोटा पॅकेट वाढा बघा आज व्हिडिओ येईल बघा संध्याकाळी श्रीशा निकम युट्यूबला इंस्टाला तुमच्या तिथं कोणाला पण विचारा राय बाजू बघा तर हे लय दिसताना कार्यकर्ता दिसलाय त्याचं नाव फॅमिलीला माहीत असेल विसरले असेल आता बहुतेक विठू नाव काढलेलं आपण बिचारा उपवाशी मुलाखत घ्यायला जमते का मुलाखत जमते की